सीजेपी आंदोलनाला अनेक परकीय शक्तींकडून निधी पुरवण्यात आल्याचे आरोप झालेत. नंतर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं स्वतःच पत्रकार परिषद घेत आंदोलनात कोणतीही परकीय स्पॉन्सरशिप नसल्याचं जाहीर केलं. पण यानंतर फॉरेन फंडचा मुद्दा मात्र देशात चर्चेत आला. मोदी सरकार याबद्दलचं एक नवीन विधेयक घेऊन येतंय, ज्यामुळे भारतात येणारे फॉरेन फंड बंद होतील अशा चर्चा रंगलेल्या आहेत. पण खरं काय आहे? खरंच असं कोणतं विधेयक येणार आहे का? येणार असेल तर या विधेयकामुळे देशातल्या समाजसेवा क्षेत्रात परिणाम होणार आहेत का? हे प्रश्न निर्माण झालेले आहेत. देशात काम करणाऱ्या हजारो NGOंना दरवर्षी परदेशातून हजारो कोटी रुपयांचा निधी मिळतो. हा निधी शिक्षण, आरोग्य, समाजसेवा, आपत्ती निवारण अशा अनेक चांगल्या कामांसाठी वापरला जातो. पण आता दुसरीकडे याच परकीय निधीचा वापर हा देशात राजकीय अस्थिरता निर्माण करण्यासाठी, आंदोलनांना आर्थिक बळ देण्यासाठी किंवा धर्मांतरासाठी केला जात असल्याचे आरोप सुद्धा अनेक वर्षांपासून होत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता मोदी सरकार संसदेत FCRA अमेंडमेंट बिल घेऊन येतंय. सरकारचा असा दावा आहे की हा कायदा फॉरेन फंडिंग बंद करण्यासाठी नाहीये, तर अधिक पारदर्शक करण्यासाठी आहे. मग हा नवीन कायदा नेमका काय आहे? NGOवर कोणते नवीन नियम लागू होणार आहेत? सरकारला एवढे कडक बदल का करावे लागतायत? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या विधेयकामुळे खरंच देशामध्ये येणाऱ्या फॉरेन फंड्सवर मोठा परिणाम होणार आहे का? आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तर आपण हे जाणून घेऊयात. नमस्कार, मी शिवानी आणि आपण बघताय नवराष्ट्र. सर्वात आधी समजून घेऊयात की FCRA म्हणजे नेमकं काय आहे. तर FCRA म्हणजे फॉरेन कॉन्ट्रीब्युशन रेग्युलेशन ऍक्ट. भारतामध्ये कोणत्याही संस्था किंवा NGOला परदेशातून निधी घ्यायचा असेल तर त्यासाठी या कायद्याअंतर्गत नोंदणी करावी लागते. कोण निधी घेऊ शकतो, किती निधी घेऊ शकतो, तो कोणत्या कामासाठी वापरायचा आहे, सरकारला त्याचा हिशेब कसा द्यायचा, या सगळ्या गोष्टी FCRA कायदा ठरवतो. या कायद्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे परदेशातून येणाऱ्या पैशांमुळे भारताची राष्ट्रीय सुरक्षा, लोकशाही व्यवस्था, निवडणूक प्रक्रिया किंवा सार्वजनिक संस्था या प्रभावित होऊ नयेत. तसं पाहिलं तर भारतामध्ये फॉरेन फंडिंगवर नियंत्रण ठेवणारा पहिला कायदा हा 1976 मध्ये आला होता. त्यानंतर 2010 मध्ये नवीन FCRA कायदा लागू करण्यात आला आणि 2020 मध्ये मोदी सरकारनं त्यात मोठे बदल केले होते. आता 2026 मध्ये पुन्हा एकदा सरकार या कायद्यामध्ये सुधारणा करणार आहे. आता प्रश्न असा आहे की भारतामध्ये फॉरेन फंडिंग किती येतं? तर गृह मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार 2012 मध्ये तब्बल 52,000हून अधिक संस्थांकडे FCRA लायसन्स होतं. म्हणजेच एवढ्या संस्था परदेशातून निधी घेऊ शकत होत्या. 2014 नंतर केंद्र सरकारनं नियम अजून कडक केलेत. नियमांचं उल्लंघन, वेळेत नूतनीकरण न करणं आणि इतर कारणांमुळे हजारो संस्थांचे लायसन्स जे आहेत ते रद्द करण्यात आले. आज देशामध्ये 14,455 संस्थांकडेच वैध FCRA लायसन्स आहेत आणि या संस्थांना दरवर्षी जवळपास 22,000 कोटी रुपयांचा परकीय निधी मिळतो. तर 2019 ते 22 या 3 वर्षांमध्ये 55,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी हा भारतात आला होता. यावरून फॉरेन फंडिंगचं प्रमाण किती मोठं आहे याची कल्पना येते. आता पाहूयात की सरकार नवीन विधेयकातून नेमके कोणते बदल करत आहेत. सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे एखाद्या संस्थेचं FCRA लायसन्स रद्द झालं किंवा संस्थेनं स्वतःहून ते लायसन्स परत केलं किंवा त्याचं नूतनीकरणच झालं नाही, तर त्या संस्थेनं फॉरेन फंड्स वापरून खरेदी केलेली मालमत्ता ही सरकारच्या देखरेखीखाली जाईल. म्हणजेच त्या मालमत्तेवर सरकारचं नियंत्रण राहील. यापूर्वी अशा परिस्थितीमध्ये मालमत्तेचं काय करायचं याबाबत कायद्यात स्पष्ट तरतूद केलेली नव्हती. नवीन विधेयकामध्ये ती स्पष्ट करण्यात आलेली आहे. दुसरा मोठा बदल म्हणजे फॉरेन फंडिंग ज्या उद्देशासाठी मंजूर करण्यात आलं आहे तो निधी नेमका त्याच कामासाठी वापरला जातोय का यावर सरकार अधिक बारकाईनं आता लक्ष ठेवणार आहे. तपास आणि निरीक्षणाच्या प्रक्रियाही अधिक कडक केल्या जाणार आहेत. काही प्रकरणांमध्ये तपास सुरू करण्यापूर्वी केंद्र सरकारची मंजुरी घेण्याची तरतूदही प्रस्तावित करण्यात आलेली आहे. पण सरकारला एवढी कडक भूमिका घ्यावीच का लागतीये याचं उत्तर गेल्या काही वर्षात झालेल्या अनेक वादांमध्ये मिळतं. शेतकरी आंदोलन, CAAचं आंदोलन, काही सामाजिक मोहिमा या सर्वांमध्ये परदेशातून आर्थिक मदत मिळाल्याचे आरोप वेळोवेळी करण्यात आले होते. त्याचबरोबर फॉरेन फंडिंगचा वापर धर्मप्रसारासाठी किंवा देशात अस्थिरता निर्माण करण्यासाठी होत असल्याचे आरोपही अनेकदा झालेले आहेत.
हे आरोप कितपत खरे आहेत किंवा खोटे यावर वेगवेगळी मतं असू शकतात, पण सरकारचं म्हणणं आहे की अशा शक्यता सुद्धा टाळण्यासाठी अधिक मजबूत कायद्यांची गरज आहे. सरकारने इथं आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा मांडलाय. जगातल्या अनेक देशांनी फॉरेन फंडिंग बाबतचे कायदे आधीच कठोर केलेले आहेत. ब्रिटनमध्ये नियमांचं उल्लंघन केलं तर कठोर शिक्षा दिली जाते. अमेरिकेत सुद्धा फॉरेन इन्फ्लुएन्स बाबत अनेक नियम आहेत. युरोपियन युनियन सुद्धा परकीय हस्तक्षेप रोखण्यासाठी नवीन उपाययोजना करत आहेत. म्हणून भारतानेही आपले कायदे अधिक मजबूत करणं आवश्यक असल्याचं सरकारचं मत आहे. पण आता या विधेयकावर टीकाही होतीये. काही सामाजिक संस्था आणि कार्यकर्त्यांचं असं म्हणणं आहे की अत्यंत कठोर नियम यांच्यामुळे अनेक लहान स्वयंसेवी संस्थांचं काम अडचणीत येऊ शकतं. परदेशातून मिळणाऱ्या निधीवर अवलंबून असलेल्या शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक प्रकल्पांवर याचा परिणाम होऊ शकतो. तर सरकारचं म्हणणं अगदी वेगळं. सरकार स्पष्टपणे सांगतं की फॉरेन फंडिंग बंद करण्याचा आमचा कोणताही हेतू नाही. जोपर्यंत संस्था FCRA चे नियम पाळते, निधीचा योग्य वापर करते आणि सर्व माहिती पारदर्शकपणे सरकारला देते, तोपर्यंत तिला कोणतीही अडचण येणार नाही. सरकारचा असा दावा आहे की हा कायदा कोणत्याही धर्माला, समुदायाला किंवा विचारसरणीला लक्ष्य करणारा नाहीये. तो फक्त पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढवण्यासाठी आहे. एकूणच काय तर मोदी सरकार फॉरेन फंडिंग संदर्भातील धोरण जे आहे ते आणखीनच कठोर करतंय. निधी कुठून येतो, तो कुठे खर्च होतो आणि त्याचा गैरवापर तर होत नाहीये ना, यावर सरकारचं नियंत्रण आणखीन वाढणार आहे. हे विधेयक संसदेत मंजूर झाल्यानंतर त्यातील नवीन तरतुदी लागू होतील. पण या बदलांमुळे देशाची सुरक्षा अधिक मजबूत होईल की स्वयंसेवी संस्थांवर अनावश्यक निर्बंध वाढतील, याचं उत्तर येणाऱ्या काळातच स्पष्ट होईल. तुम्हाला या नवीन FCRA अमेंडमेंट बिल बद्दल नेमकं काय वाटतं? सरकारचं हे पाऊल योग्य आहे का, की यामुळे NGO क्षेत्रावर अतिरिक्त दबाव येईल? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा.